अवकाळी ग्रस्तांना 2000 कोटींपेक्षा जास्त मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भातली घोषणा करण्याची शक्यता आहे। अवकाळी पावसामुळे जवळपास 8 लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। राजू, खरं तर अवकाळीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना दिलासा मिळणं अपेक्षित असताना शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री एखादा निर्णय जाहीर करतील का? पाहतो आपण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक सुद्धा याच्यावरती आक्रमक होते आणि आता काही वेळामध्ये जे आहे ते मुख्यमंत्री यावरती रिप्लाय करणार आहेत। साधारणतः राज्यभरामध्ये 8 लाखाहून अधिक हेक्टरवरती जे आहे ते पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यापैकी 6.5 लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे जवळपास 2000 कोटीच्या आसपास जे आहे ती मदतीचा आकडा पोहोचण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री यावरती अधिकृतपणे घोषणा करणार आहे। त्यामुळे ही मदत दिली जाणार आहे ही नेमकी किती असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। त्याच्याच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्या ज्या ठिकाणी शेतामध्ये शेतकऱ्यांकडे गेलेले होते त्या शेतकऱ्यांचे आहे ते चेक दिलेले आहे आणि थोड्या वेळामध्ये आता मुख्यमंत्री या संदर्भातली घोषणा करणार आहेत। हा 8 लाखाचा जो आकडा आहे तो साधारणतः 9 ते 9.5 लाख हेक्टरवरती सुद्धा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता जरी घोषणा केली असली तरी पुढच्या 15 दिवसात किंवा 1 महिनाभरामध्ये यावरती नेमकं किती नुकसान झालेलं आहे याचा आकडा येईल। त्यामुळे आज जी काही घोषणा करणार आहे ती नेमकी किती होते हे पाहणं महत्त्वाचं राहील। नक्कीच राजू, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा असंच वाटतंय। तुम्ही आपल्यासोबत अशाच प्रकारे राहा। पुढची देखील एक महत्त्वाची बातमी त्या संदर्भातलेही अपडेट्स मी राजू आपल्याकडनं घेणार आहेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।